नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDमध्ये झालेले पेपर पाहत आहोत. त्या पेपरचं विश्लेषण आपण पाहत आहोत. या सिरीजसाठी तुमचा खूप छान असा प्रतिसाद मला भेटत आहे, त्याबद्दल तुमचे सुरुवातीला मनापासून आभार. जर काही विद्यार्थी नवीन असतील, पहिल्यांदा चॅनलला भेट देत असतील, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये SSC GDचे जवळपास 25+ व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्रामध्ये CRRचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजेच रोख राखीव प्रमाण हे CRRचे पूर्ण रूप आहे. यानंतर खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहे? तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचारापासून दूर राहणे हेच मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सुचविलेल्या 5 मूलभूत पदार्थापैकी खालीलपैकी कोणता आहार गटापैकी एक नाही? तर तो कर्बोदके आणि प्रथिने. यानंतर खालीलपैकी कोणत्या कलाकाराला 2000 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे? तर ते आहेत केलुचरण महापात्रा यांना 2000 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. लंबाडी हे लोकनृत्य कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर लंबाडी हे जे लोकनृत्य आहे ते आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1913 मध्ये दादासाहेब फाळके दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र हा चित्रपट डॅशचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट म्हणून प्रदर्शित मानला जातो? तर तो आहे भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट म्हणून राजा हरिश्चंद्र चित्रपट मानला जातो. यानंतर म्हैसूर दसरा उत्सव हा कर्नाटकात साजरा केला जाणारा डॅश दिवसीय उत्सव आहे. तर तो 10 दिवसीय उत्सव आहे. कोणता? तर कर्नाटकात साजरा केला जाणारा म्हैसूर दसरा उत्सव. यानंतर भारतात पहिला सिमेंट प्लांट कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर 1904 साली भारतामध्ये पहिला सिमेंट प्लांट स्थापन झालेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते रूपांतरित खडकाचे उदाहरण नाही? तर ग्रॅनाइट हे रूपांतरित खडकाचे उदाहरण नाही. केंद्र सरकारचे दुसरे लोकसंख्या धोरण, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण भारतात कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 2000 या वर्षी तयार करण्यात आलेले होते. सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात. मुलींचे डॅश होण्यापूर्वी कधीही उघडता येते. तर जी सुकन्या समृद्धी योजना आहे त्यामध्ये मुलीचे पालक वयाचे 10 वर्ष होण्यापूर्वी कधीही खाते उघडू शकतात. यानंतर बिरेन सिंग यांनी मार्च 2022 मध्ये भारताच्या डॅश राज्याचे मुख्यमंत्री झाले होते? तर बिरेन सिंग हे मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री झाले होते 2022 मध्ये. त्यानंतर ड्युरॅल्युमिन ॲल्युमिनियम आणि डॅश यांचा बनलेला मिश्रधातू आहे. तर जो ड्युरॅल्युमिन आहे तो तांबे आणि ॲल्युमिनियम यांचा बनलेला मिश्रधातू आहे. भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम राज्यपालांच्या माफी अधिकाराशी संबंधित आहे? तर माफी अधिकाराशी संबंधित असणारे कलम आहे कलम 161. त्यानंतर खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता आहे? तर सर्वात जुना वेद असणारा वेद आहे ऋग्वेद. त्यानंतर आशियाई खेळ 2018 मध्ये किती देश सहभागी झाले होते? तर आशियाई खेळ 2018 मध्ये एकूण 45 देश सहभागी झाले होते. कोणत्या पंचवार्षिक योजनेत पायाभूत सुविधांच्या विकासावर म्हणजेच वीज आणि वाहतूक यावर लक्ष केंद्रित केले गेले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पहिली. यानंतर FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2018 कोणत्या देशाने आयोजित केला होता? तर तो आयोजित करणारा देश होता आपला प्यारा भारत देश. यानंतर डॅशने भारतात योजना आयोगाची जागा घेतली? तर नीती आयोगाने योजना आयोगाची जागा घेतली आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल.
यानंतर ऑक्टोबर 2022मध्ये स्लोवाक प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नियुक्ती करण्यात आली आहे अपूर्व श्रीवास्तव यांची. यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावर विचारलेले. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला यमनवर ठेवले जाईल जसे खाली दर्शविलेले आहे. तर ये तुम्ही पाहू शकता, तर या ठिकाणी पण असाच येणार आहे. ये इथं उलट दिलेला आहे म्हणजे हा ऑप्शन अजिबात येणार नाही. त्यानंतर डब्ल्यूचा विचार केलात तर डब्ल्यू जशास तसं येणार आहे. ये बाकीच्या अक्षरामध्ये बदल होणार नाही. आणि व्हीचा विचार केलात तर व्ही याच पद्धतीने येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3ही गेलं. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? संख्या मालिका यामध्ये 1248 आहे, त्यानंतर 887 आहे, त्यानंतर 598 आहे, त्यानंतर 429 आहे, त्यानंतर 259 आहे आणि शेवटी काय आहे 234 आहे. या जर संख्या मालिकांचा आपण विचार केला आणि यातला जर फरक घेतला तर या दोघांमध्ये 361चा फरक येतो, या दोघांमध्ये 289चा फरक येतो, या दोघांमध्ये 169चा फरक येतो. म्हणजेच जर याचं निरीक्षण केलं तर हा कशाचा वर्ग आहे? 19चा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे. म्हणजेच मूळ संख्यांचे वर्ग आहेत, हेही लक्षात इथं यायला हवं. म्हणजेच इथं कितीचा वर्ग येणार आहे? 11चा वर्ग येणार आहे. 121 येईल. मग 429 आणि 121 मधला जर आपण फरक घेतला तर किती येणार आहे? 308 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या प्रश्नमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती अक्षरे येतील? तर या अक्षर मालिकेमध्ये एफ आहे, त्यानंतर पी आहे, त्यानंतर एक्स, डी, एच आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर एफ आणि पी मध्ये कितीचा फरक आहे? 10चा, पी आणि एक्समध्ये 8चा, एक्स आणि डी मध्ये 6चा, डी आणि एच मध्ये 4चा, एच आणि पुढे कितीचा येणार आहे? 2चा फरक येणार आहे. म्हणजे इथं फरक कितीचा येणार आहे? जेचा फरक 2चा फरक आल्यानंतर उत्तर काय येईल? जे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी? तर आपण ऑप्शन नंबर 2 घेऊन बघूया. मायनस आणि प्लस या चिन्हांची अदलाबदल करूया. तर 26 आहे, मायनसच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? प्लस. 13 वजा 39, भागाकारामध्ये 117, गुणाकारामध्ये 24 आणि बरोबर किती यायला हवं? 31. यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने मांडूया. 26 अधिक 13 वजा 39 हे भागाकारामध्ये 117 आहे, याला आपण 1/117 असं मांडू शकतो, गुणाकारामध्ये 24. आता इथं भाग द्या. 39 1 39, 39 त्रिक 117, परत 3 1 3, 3 8 24. आता शिल्लक काय राहिलं? 26 अधिक 13 वजा 8 बरोबर काय? 31. या दोघांची बेरीज करा, ती येणार आहे 39 वजा 8 बरोबर 31. आता या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार? 31 बरोबर 31. म्हणजे जो आपण ऑप्शन नंबर 2 घेतला होता तो बरोबर होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. सर्व मांजरी उंदीर आहेत. सर्व मांजरी काय आहेत? उंदीर आहेत. उंदीर आहेत. त्यानंतर काही उंदीर
पांढरे आहेत, काही उंदीर काय पांढरे आहेत, म्हणजे या ठिकाणी हे पांढरे येणार. आणि सर्व पांढरे दूध आहेत, सर्व पांढरे काय आहेत, दूध आहेत. आता निष्कर्ष पाहूया. काही उंदीर मांजर आहेत, काही उंदीर मांजर आहेत का आहेत. बाहेरून आत प्रवेश करताना काहीचा वापर करायचा आणि आतून जर बाहेर प्रवेश करत असाल तर सर्वचा वापर करायचा. आता काही उंदीर मांजर आहेत का आहेत म्हणजे निष्कर्ष 1 बरोबर आहे. काही पांढरे उंदीर आहेत, काही पांढरे उंदीर आहेत का, हो हा भाग समाविष्ट आहे म्हणजे निष्कर्ष 2 पण बरोबर आहे. त्यानंतर काही दूध पांढरे आहेत, काही दूध पांढरे आहेत का आहेत, निष्कर्ष 3 पण बरोबर आहे. म्हणजेच सर्व निष्कर्ष अनुकरण करतात. यानंतर पुढील प्रश्न. टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसलेले आहेत. 6 विद्यार्थी आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 आणि मध्याकडे असे तोंड करून बसलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, ए लगेच सीच्या डावीकडे शेजारी बसला आहे. ए कुठं बसलेला आहे, सीच्या डावीकडे शेजारी. म्हणजे समजा मी सीला या ठिकाणी घेतलं तर ए या ठिकाणी येणार आहे. लगेच डावीकडे शेजारी बसलेला आहे, सीची ही डावी बाजू आहे. त्यानंतर ई डीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. पण डी कुठं बसला आहे का माहीत आहे का नाही, थोड्या काळासाठी हे वाक्य स्किप करा. त्यानंतर डी लगेच सीच्या शेजारी बसला आहे. डी कुठं बसलेला आहे, सीच्या शेजारी, म्हणजे इथे येणार. आता स्किप केलेल्या वाक्याकडे जा. ई डीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. ई कुठं बसलेला आहे, डीच्या उजवीकडे 1 2 आणि 3 इथं ई बसलेला आहे. त्यानंतर बी ई आणि एफ दोघांच्या शेजारी बसलेला आहे. बी कुठं बसलेला आहे, ई आणि एफ या दोघांच्या शेजारी बी बसलेला आहे. प्रश्न काय म्हणतो की एच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर कोण आहे, ए या ठिकाणी बसलाय. एची ही उजवी बाजू, ही डावी बाजू. मग डाव्या बाजूला पहिल्या स्थानावर ई आहे, 2ऱ्या स्थानावर कोण आहे, बी बसलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 बी. यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना आहे, कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणामध्ये 13 ही संख्या आहे तर 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वरच केले पाहिजेत. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 8 गुणाकारामध्ये 5 केलेला आहे, किती येणार 40. मग 40 गुणाकारामध्ये 7 केलेला आहे म्हणजेच किती येणार 280. आहे का इथं मध्यभागी, तर हो आहे. त्यानंतर पहिली संख्या ही 3री संख्या 11 गुणिले 4 किती येणार 44. गुणाकारामध्ये 7 करा, किती येणार 308 येणार. ऑप्शन नंबर 3चं निरीक्षण केलं तर 13 गुणिले 7 किती येणार 91. 91 गुणिले 7 करा, 7 × 7 9 7 63 म्हणजे 637 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. पर्याय निवडा जो 5व्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. ज्या प्रकारे 2रा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि 4था अक्षरगुच्छ 3ऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी नंतर ई म्हणजे +2 केलेलं आहे. ई नंतर काय आहे, पी नंतर आर दिलेला आहे म्हणजे पी क्यू आर दोघांचा संबंध आहे. आता डब्ल्यू नंतर काय येणार, डब्ल्यू मध्ये +2 करा म्हणजे वाय येणार. वाय सुरुवातीला येणार आहे, हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, परत हा ऑप्शन कटला म्हणजे +2ची सिरीज आहे. आय मध्ये +2 करा, आय जे के. एस मध्ये +2 एस टी यू. डी मध्ये ई एफ. ओ मध्ये ओ पी क्यू आणि एम मध्ये एम एन ओ म्हणजे +2 या ठिकाणी सिरीज होती. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
यानंतर पुढील प्रश्न पाहूया. ई वजा एफ म्हणजे ई ही एफची आई. वजाचा अर्थ काय आहे? आई. त्यानंतर काय दिलेलं आहे या ठिकाणी? ई भागाकारामध्ये एफ म्हणजे हा पिता, म्हणजे भागाकाराचा अर्थ काय आहे? पिता आहे. अधिकचा अर्थ काय आहे? बहीण आहे. आणि गुणाकाराचा अर्थ काय आहे? भाऊ आहे. चिन्हांचे अर्थ अगोदर एका साईडला लिहा. आता टी गुणाकारामध्ये यू म्हणलेला आहे, म्हणजे टी हा यूचा काय आहे? भाऊ आहे. यू भागाकारामध्ये डी म्हणजे यू हा डीचा काय आहे? पिता आहे. त्यानंतर डी गुणाकारामध्ये सी म्हणजे डी हा सीचा भाऊ आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? टीचा सी कशा संबंध आहे? सी या ठिकाणी आहे. सीचे हे यू पिता आहेत आणि यूचा हा टी भाऊ आहे, म्हणजे वडिलांचे भाऊ कोण होणार आहेत? काका होणार आहेत. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या प्रश्नामध्ये आपण वजा आणि भागाकार ही चिन्हे बदलून बघूया. म्हणजे इथं वजा आहे, काय घ्यावं लागेल? 72 भागाकारामध्ये 12, त्यानंतर अधिक 8 गुणाकारामध्ये 6 आणि वजा 24 बरोबर 30. आता 12ने 72ला भाग द्या, 6चा भाग गेला. 8 गुणिले 6 करा, 48 आलं. वजा 24 करा बरोबर 30. आता 6 अधिक 48 करा किंवा 6 अधिक 48मधून 24 वजा करा, 24 येणार आहेत. बरोबर काय? 30. म्हणजे 30 बरोबर 30. म्हणजे जो ऑप्शन नंबर 4 आपण घेतला तो काय आहे? बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? ही अशी आहे, त्यानंतर अशी, त्यानंतर अशी, म्हणजे ही कशी येणार आहे? अशी येणार आहे. म्हणजे प्लस या ठिकाणी येईल आणि ठिपका या ठिकाणी येईल, म्हणजेच 4 ही आकृती येणार आहे 4 नंबरची. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी 4 नंबरच्या आकृतीमध्ये तो पर्याय दिसणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 6 मित्र आहेत. अमन, विप्लव, चिरंतन, दिव्या, एलिझाबेथ आणि फिरोज एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. हा गोलाकार टेबल आहे, याच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. तुम्ही पहा, बैठक व्यवस्थेचे जवळपास 2 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला काय म्हटलेलं आहे? अमन विप्लवच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. विप्लवच्या डावीकडे, समजा मी विप्लवला या ठिकाणी घेतलं आणि अमन कुठे येईल मग? 3ऱ्या स्थानावर डावीकडे. 1, 2 आणि 3 अमन या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे. आता चिरंतन या ठिकाणी पण येऊ शकतो आणि या ठिकाणी पण येऊ शकतो. आपण पाहूया कुठे येईल. तर चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे. एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसते. एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे, दिव्या जर आपण दिव्याला या ठिकाणी घेतलं तर एलिझाबेथ या ठिकाणी येणार. चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही, म्हणजे चिरंतन दिव्याच्या शेजारी नाही, म्हणजे इथं आपण चिरंतनला घेऊ शकणार नाही. चिरंतन इथंच बसू शकतो कारण दिव्याच्या तो शेजारी नाही आहे. दिव्याला जर आपण इथे घेतलं तर ती डावी बाजू होईल, कारण उजव्या बाजूला एलिझाबेथ बसलेली आहे. मग शिल्लक कोण राहिलं? फिरोज. फिरोज आपण या ठिकाणी बसूया. आता प्रश्न काय म्हटलेला आहे? विप्लव आणि फिरोज यांच्यामध्ये कोण बसलेला आहे? फिरोज या ठिकाणी आहे, विप्लव या ठिकाणी आहे. यांच्या मध्यभागी कोण बसलेला आहे? दिव्या बसली आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये TRIPला GIRK आणि FASTला UZHG म्हणून कोड केले जाते, तर त्याच भाषेमध्ये HOME कसे कोड केले जाईल? तर मित्रांनो, कधीही तुम्हाला रिजनिंगचा पेपर सोडवण्यासाठी सुरुवातीला पेपरमध्ये गेल्यानंतर सुरुवातीच्या मिनटामध्ये ABCD लिहून घ्यायची आहे.
इथं यमपर्यंत लिहा, त्यानंतर यनपासून खाली परत चालू करा. कारण जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा तुमचं कुठलंही लॉजिक लागत नाही. कारण या ठिकाणी लॉजिक काय आहे, HOME साठी विचारलेलं आहे. तर याच्या खाल्ले अक्षर घेतलेले आहेत, म्हणजे ओच्या बरोबर वर काय येणार, एमच्या बरोबर काय येणार, ईच्या काय येणार. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे SLNV. कारण आता एच्या ठिकाणी काय येणार आहे, Z, बीच्या खाली Y आणि सीच्या खाली X येणार आहे. म्हणजे जी खाली अक्षरे येणार आहेत ती या ठिकाणी घेतलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ब्रदरला 14, आता BROTHER, ब्रदर हा शब्द आहे, या ठिकाणी 14 घेतलेला आहे यासाठी. तर 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण अल्फाबेट आहेत, 7 अक्षर आहेत. मग याची दुप्पट केलेली आहे म्हणजेच 14 आलं. आणि ॲक्टिव्हला 12 असे लिहिलं जातं. तर मग त्याच भाषेमध्ये चॉकलेट CHOCOLATE. आता अक्षर किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9ची दुप्पट करा, किती येणार, 18. म्हणजे याला कसं कोडित केलं जाणार आहे, 18 मध्ये कोडित केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर समूह येतील. B नंतर D +2 केलेला आहे, D नंतर F +2, F मध्ये +2 करा, काय येणार, H येणार, म्हणजे +2 केले. त्यानंतर T, R आणि P दिसत आहे, म्हणजे -2 केलेलं दिसत आहे. जर आपण P मधून -2 केले तर काय येणार आहे, N येणार आहे. त्यानंतर W, V S म्हणजे -2 परत केलेला आहे, -2 केला तर या ठिकाणी काय येणार, S मधून -2 केला तर Q येणार. त्यानंतर +2 केलेला आहे, शेवटी +2 केलेला आहे, L मध्ये +2 करा, काय येणार, N येणार. HNQN कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे HNQN. यानंतर पुढील प्रश्न, एकाच भाषाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 4 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर पहिल्यामध्ये 5 आणि 3 आहे, इथं 5 आणि 6 आहे, या ठिकाणी पण 5 6 आलं, या ठिकाणी पण 5 6 आलं. म्हणजे शिल्लक कोण राहिलं, 3, आणि या ठिकाणी कोण आहे, 4. म्हणजे 4च्या विरुद्धात कोणती संख्या येणार आहे, 3 येणार आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या दोन्हीमधूनच उत्तर तुमचं निघतं, याची गरजही पडणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता 24 आहे, त्यानंतर 26, प्रश्नचिन्ह 164, 658. जर आपण याचा विचार केला तर 24 गुणाकारामध्ये 1 + 2 केलेला आहे. त्यानंतर 26 गुणाकारामध्ये 2 + 2 करूया. 26 दुने 52 आणि 2 किती, 54. समजा आपण या ठिकाणी 54 घेतलं तर 54 गुणाकारामध्ये 3 + 2 करू. 3 चोक 12, 3 5 15 आणि 1 किती, 16. 162 + 2 किती येणार आहे, 164. आलं का इथं, 164 आलं. म्हणजे आपलं जे लॉजिक होतं ते बरोबर आहे. इथं काय येणार आहे, 54 येणार आहे. ऑप्शन नंबर 4. अगोदर गुणाकारामध्ये 1 + 2, त्यानंतर गुणाकारामध्ये 2 + 3, नंतर गुणाकारामध्ये 3 + 2, म्हणजे इथं गुणाकारामध्ये 4 + 2 केलं असणार, शेवटी 5 + 2 केलं असणार. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. उत्तर प्रदेश लखनौ, तर ओडिशा काय, भुवनेश्वर. सरळ सरळ राजधानी दिलेली आहे त्यांची. आता सामान्य बुद्धिमत्तेवरील शेवटचा प्रश्न पाहूया. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो. काळजीपूर्वक निरीक्षणपूर्वक जर पाहिलात तर हातचे मार्क्स तुमचे अजिबात जाणार नाहीत. तर या ठिकाणी बी, सुरुवातीला बीच आहे, त्यानंतर आर आहे, सगळीकडे BR आहे, यावरून निघू शकत नाही. मग तिसरा अल्फाबेट घ्या, इथं ओ आहे, ओ सुरुवातीला येणार का, नाही. ए आहे, ए येऊ शकतं, इथं पण ए आहे.
मग या दोघांमध्ये AN आहे, BRAN आहे. मग चौथा अक्षर बघा कोणता आहे, इथं D आहे, इथं C आहे, म्हणजे 4 नंबरचा सुरुवातीला येणार, म्हणजेच 3 कटला 4 कटला. आता 4 नंबरचा सुरुवातीला आला, त्यानंतर BRAND येणार, म्हणजेच काय येणार, 2 येणार, बरोबर. 4 आणि 2 कोणत्या ठिकाणी आहे, फक्त या ठिकाणी आहे. या ठिकाणी 4 आणि 3 आहे, म्हणजेच समोरचे आपल्याला शब्द काढायची गरज देखील नाही आहे. 4 नंतर 2 येणार आहे, नंतर 5 1 3, म्हणजे 2 शब्दावरून आपण याचं उत्तर काढू शकतो आणि मार्क्सही जाणार नाहीत. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. यानंतर आपण प्राथमिक गणित यावरती जे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत. सुरुवातीला दिलेला आहे सरळ रूप त्यावरील प्रश्न. थोडंसं झूम करते कारण तुम्हाला प्रश्न पाहता येईल. तर या ठिकाणी 6 अधिक 4 आहे, 10 घेऊया. त्यानंतर अधिक, इथं भागाकार आहे, 4ने 12ला भाग दिला, 3 आला, 3 गुणाकारामध्ये 2 केलं किती आलं, 6 आलं. अधिक, आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंश छेदामध्ये रूपांतर करा. 3 1 3 आणि हे 4 छेदस्थानी 3, गुणाकारामध्ये इथं 9 भागाकारामध्ये 3 आहे, 3 त्रिक किती 9, 3 आलं. अधिक 3 1 3 आणि हे 4, 5 छेदस्थानी 3 आलं. आता या ठिकाणी 3 3 कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं काय, 10 अधिक 6 अधिक 4 अधिक 5 छेदस्थानी 3. आता या सर्वांची बेरीज करायची. यांच्या खाली काय नसतं, म्हणजे काय असतं, 1 असतं. छेद समान करा. छेदामध्ये 3 जर आपण गुणलं तर अंशामध्ये पण 3 गुणावं लागेल आपणास, म्हणजेच इथे किती येणार, 30. या ठिकाणी 18, या ठिकाणी 12, या ठिकाणी 5 आणि छेदस्थानी किती 3. या सर्वांची बेरीज केली तर काय येणार आहे, 65 छेदस्थानी 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, वर्तुळाकार ट्रक भोवतीच्या शर्यतीत एक खेळाडू पहिल्या फेरीत 10 मीटर सेकंद या वेगाने धावतो, दुसऱ्या फेरीत तो 20 मीटर प्रति सेकंद वेगाने धावतो आणि तिसऱ्या फेरीत तो 30 मीटर प्रति सेकंद वेगाने धावतो. शर्यतीत त्याचा सरासरी वेग मीटर प्रति सेकंदमध्ये शोधा म्हटलेला आहे. 10 मीटर प्रति सेकंद, 20 मीटर प्रति सेकंद आणि 30 मीटर प्रति सेकंद यांचा जर आपण लसावी घेतला तर किती येणार आहे, 60 येणार आहे. म्हणजेच 10 सख्खे 60, 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60. अंश समान करून घेतला आपण, इथं 60 इथं 60 आणि या ठिकाणी 60 येणार. या सगळ्यांची बेरीज किती येणार, 180 येणार. छेदस्थानी किती येणार, 11 आणि याचं जर दशांशमध्ये आपण जर उत्तर काढलं तर ते येणार आहे 16.36 मीटर प्रति सेकंद. यानंतर पुढील प्रश्न आहे, ACची चिन्हांकित जी किंमत आहे ती 36,800 रुपये आहे. दुकानदार यावर 11% सवलत देतो, तर ACची विक्री किंमत किती आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर 36,800 बरोबर काय, 100%, कारण चिन्हांकित किंमत. आता 11% सवलत देतो म्हणजे 89% बरोबर किती येईल. आता 36,800 गुणाकारामध्ये 89 छेदस्थानी 100, हे 2 शून्य कॅन्सल झाले. यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर ते येणार आहे 32,752 रुपये. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अर्धवार्षिक रूपात देय 2%, वार्षिक नाममात्र दराशी संबंधित प्रभावी वार्षिक व्याजदर डॅश डॅश आहे. आता अर्धवार्षिक वर्षात 2 वेळा म्हणजे 1% येणार. अर्धवार्षिक हा 1% आणि हा 1% येणार. आता x अधिक y अधिक xy छेदस्थानी 100 हा मी तर फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर 1 अधिक 1 अधिक 1 गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 100, 1 अधिक 1 किती झालं, 2 अधिक 1 छेदस्थानी 100. आता 2 अधिक 0.01 म्हणजेच हे किती येणार, 2.01%, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 7 छेदस्थानी 8, 13 छेदस्थानी 16,
31 छेदस्थानी 40 आणि 63 छेदस्थानी 80 यांचा उतरता क्रम काय असेल? तर छेदाने अंशाला भाग द्या. सुरुवातीला 7 छेदस्थानी 8 आहे. याचं जर आपण काढलं तर 0.872 2 अंकापर्यंत किंमत काढू शकता. त्यानंतर काय आहे 13 छेदस्थानी 16. याचं जर काढलं तर काय येणार आहे 0.81 येणार आहे. त्यानंतर 31 छेद 40चं 0.77 येईल. आणि शेवटी काय आहे 63 छेदस्थानी 80चं 0.78 येईल. उतरता क्रम म्हटलेला आहे, म्हणजे सगळ्यात मोठा अगोदर येणार. मोठा काय आहे 7/8. त्यानंतर काय आहे 13 छेदस्थानी 16. त्यानंतर काय आहे 63 छेदस्थानी 80 आणि 31 छेदस्थानी 40. म्हणजेच 1 हा जो पर्याय आहे तो काय आहे बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, रिया 12 दिवसात, रीता 18 दिवसात आणि गीता 24 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकते. रीता आणि गीताने 6 दिवस एकत्र काम केले आणि त्यानंतर रियाने गीताची जागा घेतली. काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? जी रिया आहे ती 12 दिवसात काम करते, जी रीता आहे ती 18 दिवसात काम करते आणि जी गीता आहे ती किती दिवसात काम करते 24 दिवसात. तर या ठिकाणी यांचा लसावी घ्या, किती येणार आहे 72. जे 72 समजा भांडे घासायचं काम आहे, 72 भांडी आहेत. एका दिवसामध्ये पूर्ण 72 भांडी रिया 12 दिवसात घासते. एका दिवसामध्ये ती किती घासणार आहे 6 भांडी घासणार. रीता किती घासणार 4 घासणार. गीता किती घासणार 3 घासणार. आता काय म्हटलेलं आहे की रीता आणि गीताने 6 दिवस एकत्र काम केले. आता रीताचा वेग 4, गीताचा 3, दोघांचे मिळून 7, 7 मिळून हे 6, किती झालं 42. आता 72 मधून जर तुम्ही 42 वजा केले तर राहणार किती 30. आता हे जे शिल्लक 30 भांडे घासायचं काम आहे ते कोण करणार आहे? रियाची जागा कुणा घेतलेली आहे? रियाने गीताची जागा घेतली. म्हणजे ही जी रिया आहे याने गीताची जागा घेतली आणि या दोघींनी मिळून काम केलं. ह्या एका दिवसामध्ये 10 करतात, म्हणजे 30 भांडे घासायचे. या दोघींनी मिळून केले तर हे 3 दिवसामध्ये पूर्ण होईल. अगोदरचे 6 आणि आत्ताचे 3, एकूण दिवस किती झाले 9 दिवस झाले. यानंतर पुढील प्रश्न, 6 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणाचे कोपरे कापून एक नियमित षटकोन तयार केला जातो. या नियमित षटकोनाचे क्षेत्रफळ शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण सूत्र वापरणार आहोत. 3 वर्गमुळामध्ये 3q² छेदस्थानी 2. आता 3 वर्गमुळामध्ये 3 याची किंमत घेतली 4, छेदस्थानी 2, बे 1 बे, बे 2 4, म्हणजेच 6 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटरचा वर्ग. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की होमवर्कसाठी मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. तर मॅथचे 3 प्रश्न आज तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. मला अजूनही कुणी कमेंटमध्ये उत्तरं देत नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत, कारण तुमचा 15 तारखेला पेपर आहे. आणि जे मॅथचे सोल्युशन आहेत ते जर येत नसतील तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन. पण तुम्ही नुसतं व्हिडिओ बघताय, स्वतः अभ्यास करताय की नाही? तुमच्यासाठी मी 3 होमवर्कसाठी प्रश्न देत आहे, दररोज देत आहे. ते प्रश्न तुम्ही सोडवत चला, जेणेकरून अभ्यास करत आहात का नाही ते मला नक्कीच समजेल. तर 8 नंबरचा जो प्रश्न आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. यानंतर 9 नंबरचा प्रश्न पाहूया. 40 वस्तूंची विक्री किंमत 60 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे, तर नफ्याची टक्केवारी शोधा. तर 40 आहे, 60मधून 40 गेले, इथे राहिले 20. गुणाकारामध्ये 100 घ्या. 20 × 20, 20 × 2 = 40, 2ने 100ला भाग द्या. 50% म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. ए, बी आणि सी अनुक्रमे 42, 56 आणि 63 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात.
ते एकत्र काम करू लागले, पण एने काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडले, तर बीने काम पूर्ण होण्याच्या 12 दिवस आधी काम सोडले, तर एकूण काम पूर्ण करण्यासाठी किती अंदाजे दिवस घेतले आहेत ते शोधा. तर जो ए आहे तो 42 दिवस, जो बी आहे तो 56 दिवस आणि जो सी आहे तो 63 दिवस. या ठिकाणी काय येणार? 504 येणार. आता ए एका दिवसामध्ये 12, बी एका दिवसामध्ये 9 आणि सी एका दिवसामध्ये किती? 8. आता काय म्हटलेलं आहे की एने काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी काम सोडलेले आहे. 12 गुणिले 10 करा, किती येणार? 120 येणार. त्यानंतर बीने काम पूर्ण होण्याच्या 12 दिवस आधी काम सोडलेले आहे, म्हणजे 9 गुणिले 12, 12 नव्हे किती? 108 येणार. आता जे 504 आहे, 108 आहे आणि 120 आहे, यांचं जर टोटल केलं तर ते येणार आहे 732 येणार आहे. आणि ए बी सी हे तिघे मिळून 29 एका दिवसामध्ये 29 करतात. म्हणजेच 29ने जर याला भाग दिला तर तुमचं उत्तर काय येणार आहे? 25 दिवस. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न देखील तुमच्यासाठी होमवर्क आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा. कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर सांगा. त्यानंतर जर x वजा y चे 85% बरोबर x अधिक y चे 25%, तर y हा xच्या किती टक्के आहे? x वजा y 85% बरोबर x अधिक y 25%. 5ने भाग द्या, या ठिकाणी 17 येईल, या ठिकाणी 5 येईल. x वजा y 17 आणि x अधिक y 5. आता या कंसाला भाग द्या, 17x वजा 17y बरोबर 5x अधिक 5y. 12x बरोबर 22y येईल आणि x छेदस्थानी y केला तर काय येणार? 22 छेदस्थानी 12 म्हणजेच 11 छेदस्थानी 6. शेवटी काय म्हणलेलं आहे की y हा xच्या किती टक्के? कोणाच्या? xच्या. xची किंमत काय आहे? 11 आहे. कोण? yची किंमत किती आहे? 6 आहे. गुणाकारामध्ये 100. आता हे जर सोडवलात तर तुमचं उत्तर काय येणार आहे? 54.6 छेदस्थानी 11%. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती वास्तविक मोजमापापेक्षा 10% कमी वजन वापरून खरेदी किमतीत पॅकेट विकतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे? समजा ए बी असं जर आपण घेतलं तर एक व्यक्ती वास्तविक मोजमापापेक्षा 10% कमी वजन वापरतो म्हटलेलं आहे. म्हणजे 1000 जर असेल, 10% कमी म्हणजे किती येणार? 900. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटलं, किती राहिलं? 9×10. नफ्याची टक्केवारी म्हटलेली आहे, या दोघातला फरक घ्या. 1 छेदस्थानी 9 गुणाकारामध्ये 100 म्हणजेच हे काय येणार? 100 छेदस्थानी 9 11.1 छेदस्थानी 9% म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एखाद्या संख्येला 42ने भाग केल्यावर 120 भागाकार आणि बाकी 0 उरते आहे, तर त्या संख्येला 41ने भागल्यावर बाकी किती उरेल? तर बाकी उरणार आहे 38. काय म्हटलेलं आहे? 42ने भाग दिल्यावर 120 भागाकार येतो आणि त्यालाच 41ने भाग द्यायचा आहे. सॉल्व केलं तर येऊन जाईल. त्यानंतर पंकज खुर्चीच्या विक्रीवर ₹250ची रोख सवलत आणि त्यानंतर 8% आणि 5% अशा सलग 2 सवलती देतात. खुर्चीची चिन्हांकित जी किंमत आहे ती ₹4250 असल्यास दिलेल्या सवलतीच्या योजनेनंतर ग्राहकासाठी खुर्चीची अंतिम किंमत किती आहे असं म्हटलेलं आहे. 4250 खुर्चीची चिन्हांकित किंमत आहे आणि त्या विक्रीवर सवलत किती दिलेली आहे? 250. म्हणजे याची बेरीज केली तर किती येणार आहे? 4000. आता या 4000वर सुरुवातीला 8% सवलत म्हणजे 92 छेदस्थानी 100
त्यानंतर 5% सवलत म्हणजे 95 छेदस्थानी 100. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, परत इथला 1 कटला, इथला 1 कटला. 5ने भाग दिला तर 5 दुने 10, 5 1 5, उरले 4, 5 9 45. परत 2ने भाग द्या, बे 1 बे, बे दुने 4, 19 दुने किती 38, 92 गुणिले हे 38 करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल 3496. यानंतर हा 16 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. आजच्या व्हिडिओमधले 3 प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहेत, ते करा. त्यानंतर 5 सेमी, 4 सेमी आणि 3 सेमी बाजूचे 3 घन वितळवून नवीन घन बनवतात, तर नवीन घनाच्या कर्णाची लांबी किती? तर घन म्हटलेलं आहे 5 सेमी, 4 सेमी आणि 3 सेमी. याचा घन करा 125, 4चा घन करा 64, 3चा घन करा 27. या सगळ्यांची बेरीज 216, वर्गमुळात 216 घ्या, याची किंमत येईल 6. आता या ठिकाणी मी एक सूत्र वापरणार आहे, वर्गमुळात 3 ये, याची किंमत किती आहे 6, म्हणजेच वर्गमुळात 3 6, म्हणजे 6 वर्गमुळामध्ये 3. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:8 आहे आणि 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असेल, तर त्यांचे सध्याचे एकूण वय किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. समजा ए आणि बी आहेत, एचं 5x, बीचं 8x. आता 8 वर्षानंतर म्हणजे 5x अधिक 8 आणि 8x अधिक 8 यांचं प्रमाण किती होणार आहे 3:4. याला या पद्धतीनं आपण मांडू शकतो, बरोबर काय 3 छेदस्थानी 4. आता 5x अधिक 8 या कंसाला 4ने गुणा आणि 8x अधिक 8 या कंसाला 3ने गुणा. हे किती येणार 4 पंचे 20x अधिक 4 8 32, बरोबर 8 त्रिक 24x अधिक किती 24 येणार. म्हणजेच 4x बरोबर 8x. xची किंमत किती मिळणार आहे तुम्हाला 2 मिळणार आहे. मग 5x, xची किंमत आली 2, 5 गुणिले 2 किती 10 आणि दुसरा काय आहे 8x म्हणजे 8 गुणिले 2 किती आलं 16. या दोघांची बेरीज केला तर किती येणार आहे 26 वर्ष, म्हणजे त्यांचे एकूण वय किती असणार आहे 26 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहिल्या 16 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समसंख्यांची सरासरी विचारली होती कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर ती किती असते फक्त +1 करायची असते. विषम संख्यांची विचारली तर तीच संख्या असते. आज विचारलेला आहे नैसर्गिक संख्यांची सरासरी, म्हणजे त्यांचा प्रश्न विचारण्याचा कल बघा, एकच टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवर त्या वेगवेगळ्या प्रकारावरती ते प्रश्न विचारत आहेत. आता नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची, n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2 हे सूत्र आहे, म्हणजेच 16 n अधिक 1 म्हणजे 16 अधिक 1 किती 17, छेदस्थानी 2 बे 1 बे, बे 8 16. मित्रांनो, या ठिकाणी सांगताना माझी थोडीशी चूक झाली. तर नैसर्गिक संख्यांची पहिल्या 16 नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारलेली आहे. 16 अधिक 1 करा किती येणार आहे 17, त्याला 2ने भाग द्या, बे 8 16, 1 उरलं आणि दशांश चिन्ह द्या, बे 5 10 म्हणजेच 8.5 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चुकीसाठी सॉरी मित्रांनो, कारण मी थोडासा वेगळाच फॉर्म्युला सांगितला याचा. यानंतर निवडणुकीत 70% मते मिळवणारा उमेदवार 500 मतांच्या बहुमताने निवडून येतो. मतांची एकूण संख्या किती आहे? मतदान नेहमी 100% होत असतं. तर या ठिकाणी ए मतदार आहे आणि बी मतदार आहे. एकाला 17% पडले म्हणजे दुसऱ्याला किती टक्के पडणार आहेत 30%. या दोघांचा फरक घेतला तर 40% येईल. 40% बरोबर 500, तर 100% बरोबर किती करण्याचा पूर्ण विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपण 100 गुणाकारामध्ये 500 आणि छेदस्थानी 40 जर केलात तर हा शून्य कटला, हा इथं 25चा भाग जे जाईल आणि 25 गुणिले 50 केलात तर 1250 तुमचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहूया.
निम्नलिखित विकल्पों में से तीन कालों की बात जानने वाला वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा? तो तीन कालों की बात जानने वाला उसे क्या कहते हैं? त्रिकालज्ञ। ऑप्शन नंबर 4 इसका आंसर होगा। नीचे दिए गए मुहावरे का सही अर्थ दिए गए विकल्पों में से चुनिए। शैतान की औत, तो उसे क्या कहते हैं? शैतान की औत उसे कहते हैं धोखे की बात। ऑप्शन नंबर 4 इसका सही आंसर होगा। बाजार में अधिक कोलाहल था, तो कोलाहल था इसका क्या कहा है? उस वाक्य में प्रयुक्त कोलाहल के स्थान पर उसके विलोम शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया है? विलोम, कोलाहल के विलोम में क्या आएगा? शांति आएगा। बाजार में अधिक शांति थी। ऑप्शन नंबर 3 इसका सही आंसर होगा। इसके आगे का सवाल है, पृथ्वी अपने अक्ष पर घूमती है। इस वाक्य में प्रयुक्त शब्द में निम्न में से किस अर्थ को व्यक्त करता है? तो इसका सही अर्थ है धुरी। निम्नलिखित वाक्य के किस खंड में त्रुटि है? किस खंड में त्रुटि है? माता पिता का आदर रखना चाहिए, रखना इसमें त्रुटि है। देश में विदेश से माल आने की क्रिया वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए। तो उसके लिए उचित शब्द है आयात। दूध में कौन पड़ गया? उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर कौन सा शब्द उचित होगा? तो क्या पड़ गया, दूध में क्या पड़ गया आएगा, कौन पड़ गया यह सही नहीं है। अध्यापक ने प्रखर को समझाया कि दूसरों पर निर्भर रहकर जीवन में सफलता नहीं मिलती, यहाँ तो डैश पड़ती है। रिक्त स्थान की पूर्ति उचित मुहावरे द्वारा कीजिए। तो इसका सही मुहावरा आएगा अपनी करनी पार उतरनी। निम्नलिखित में से किस वाक्य में विशेषण संबंधी अशुद्धि है? तो विशेषण संबंधी अशुद्धि है, इस गांव में बाढ़ से क्षति हुई। लाल किला पूरे भारत में प्रख्यात एक ऐतिहासिक इमारत है। ऊपर दिए गए वाक्य में रेखांकित शब्द का पर्यायवाची क्या होगा? तो उसका पर्यायवाची होगा प्रसिद्ध। चास का अर्थ है जुताई, परंतु चाप का अर्थ प्रकट करने वाले शब्द से निम्न वाक्य पूरा कीजिए। हमने डैश कभी नहीं देखा, तो हमने नीलकंठ पक्ष कभी नहीं देखा। निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। पूजनीय पिताजी का आदेश है, तो पूज्य पिताजी का आदेश है, यही सही होगा। इसके आगे का सवाल है, निम्नलिखित वाक्य के किस शब्द में अशुद्धि है? उसकी गर्दन शर्म से नीची थी, तो इसमें उसकी यही गलत है। दिए गए वाक्यों में से किस वाक्य में सही विभक्ति चिन्ह का प्रयोग नहीं हुआ है? तो इसमें गेंद खेलने में अन्य लोगों पर चोट लग सकती है, यही सही है। जिसके आने की तिथि न हो, वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या है? तो उसे कहते हैं अतिथि। इसके आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। होली का त्यौहार प्रतिवर्ष डैश मास की पूर्णिमा को मनाया जाता है। तो जो होली का त्यौहार है वो फाल्गुन मास की पूर्णिमा को मनाया जाता है प्रतिवर्ष को। पूर्णिमा की रात्रि को डैश का दहन होता है, तो पूर्णिमा के रात्रि को होलिका का दहन होता है। सभी डैश भुलाकर एक दूसरे पर रंग डालते हैं, तो सभी भेदभाव भुलाकर एक दूसरे पर रंग डालते हैं। रंगों का पर्व होली की डैश डैश दृष्टि से विशेष महत्व रखता है, तो रंगों का पर्व पौराणिक दृष्टि से विशेष महत्व रखता है। इस दिन शत्रु भी अपनी डैश भुलाकर मित्र बन जाते हैं, तो इस दिन शत्रु भी अपनी शत्रुता भुलाकर मित्र बन जाते हैं। तो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 17 जानेवारी 2023चा शिफ्ट 4 मधील पूर्ण पेपरचं विश्लेषण केलेलं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.